नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील अंजायना पेक्टोरिस या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर टेम्पररी चेस्ट पेन और डिस्कम्फर्ट इन मिडल ऑफ चेस्ट ड्यू टू इनॲडिक्वेट सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द हार्ट मसल्स. म्हणजेच कोणत्याही कारणाने हृदयाच्या मायोकार्डियलला म्हणजेच हृदयाच्या मिडल लेअरला शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे जी अवस्था निर्माण होते त्याला अंजायना पेक्टोरिस असे म्हणतात. तर अंजायना पेक्टोरिसचे टाईप्स पाहूया. सर्वप्रथम प्रकार आहे स्टेबल अंजायना पेक्टोरिस. यामध्ये इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ अंजायना पेक्टोरिस occurs when heart muscles does not get the oxygen. म्हणजेच ही एक खूप कॉमन कंडिशन आहे ज्यामध्ये हृदयाचा जो मिडल लेअर आहे त्या मिडल लेअरच्या मसल्सला पुरेसे ऑक्सिजनयुक्त ब्लड सप्लाय होत नाही. याला स्टेबल अंजायना पेक्टोरिस असे म्हणतात. तसेच स्टेबल अंजायना पेक्टोरिस हा प्रकार उपचार करून बरा करता येतो व याचा उपचारही करता येतो. तसेच या प्रकाराचा पेन हा 5 मिनिट इतका असतो. तसेच सेकंड प्रकार आहे अनस्टेबल अंजायना पेक्टोरिस. तर इट अकर्स सडनली अँड इट इज अ मोस्ट रेअर टाईप ऑफ अंजायना पेक्टोरिस. तर हा प्रकार खूप रेअरली आढळून येतो. याही प्रकारामध्ये हृदयाच्या मिडल लेअरला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत नाही. अनस्टेबल अंजायना पेक्टोरिसचा पेन हा 15 मिनिट इतका असतो. नेक्स्ट अंजायना पेक्टोरिसचे काय काय कारणे आहेत ते पाहूया. सर्वप्रथम कॉज आहे जेनेटिक फॅक्टर. तसेच ज्या व्यक्तींचे वय 45 वर्षाच्या वर आहे या व्यक्तींना असा आजार होऊ शकतो. तसेच कंजेनायटल एक कॉज असू शकतं. तसेच ज्या व्यक्तीचं खूप जास्त वेट आहे म्हणजेच वजन आहे यांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच हिस्ट्रीमध्ये जर काही हार्ट डिसीज असतील तर यामुळे सुद्धा समोर चालून अंजायना पेक्टोरिस हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेते यांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्यांना उच्च रक्तदाब आहे म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच हाय कोलेस्ट्रॉल लेवल असल्यावर किंवा डायबिटीज असल्यावर म्हणजेच मधुमेह असल्यावर अंजायना पेक्टोरिस होण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग करते यांना हा आजार होतो. तसेच जी व्यक्ती जास्त अल्कोहोलचं सेवन करते अशांना सुद्धा होतो. तसेच जी व्यक्ती टोबॅकोचं सेवन करते किंवा एखाद्या ड्रग्सचं ॲडिक्शन असेल याच्यामुळे सुद्धा अंजायना पेक्टोरिस हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तीची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात असते आणि व्यायाम किंवा एक्सरसाइज कमी करतात याच्यामुळे सुद्धा अंजायना पेक्टोरिस होण्याची शक्यता असते. याचसोबत ज्या व्यक्तींच्या आर्टरीज ह्या नॅरोड आहेत यांना सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. नेक्स्ट अंजायना पेक्टोरिसचे काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम चेस्ट पेन होतो. तसेच रुग्णाला डिस्कम्फर्ट फील होते. याचसोबत रुग्णाला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि खूप जास्त प्रमाणामध्ये स्वेटिंग म्हणजेच घाम येत असतो. तसेच रुग्णाला नोझिया म्हणजेच मळमळ, वॉमिटिंग म्हणजेच उलट्या होणे या गोष्टी आपल्याला अंजायना पेक्टोरिस असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. तसेच खूप फास्ट आणि इर्रेग्युलर हार्ट बीट्स दिसून येतात. याचसोबत खूप जास्त टाईटनेसपणा किंवा खूप जास्त हेवी वेट असल्यासारखं हृदयावर भार पडल्यासारखं वाटत असतो. याचसोबत टायर्डनेस म्हणजेच थकवा आलेला असतो. याचसोबत हार्ट बर्न होऊ शकते. याचसोबत वीकनेस असू शकतं आणि ऑलिग्युरिया सुद्धा दिसून येतो. ऑलिग्युरिया म्हणजे युरिन हे बॉडीमधून कमी प्रमाणात पासआउट होत असतं. नेक्स्ट अंजायना पेक्टोरिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये फॅमिली हिस्ट्री आणि पर्सनल हिस्ट्री घ्यावी. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन, ऑब्झर्वेशन, ऑस्कल्टेशन आणि पर्कशन इत्यादी करावे. तसेच काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स कराव्यात ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. याचसोबत
रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतात, ज्यामध्ये एक्स-रे, CT स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, 2D इकोकार्डिओग्राफी इत्यादी तपासण्या एका अंजायना पेक्टोरिस असलेल्या रुग्णांमध्ये करतात. नेक्स्ट, अंजायना पेक्टोरिस असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन थेरपी देतात. रुग्णाला ट्रेस असल्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये डिपाइन आणि इनॅप्टॉल हे मेडिकेशन्स दिले जाते. याचसोबत रुग्णाला सूज असल्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स देतात. अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्समध्ये आयव्हीप्रोपेन देतात. तसेच थ्रॉम्बोलायटिक्स थेरपीज देतात. थ्रॉम्बोलायटिक्स थेरपीजमध्ये स्ट्रेप्टोकायनेस हे मेडिकेशन दिले जाते. आणि रुग्णाला वॉमिटिंग होत असल्यामुळे अँटीइमेटिक्स देतात. अँटीइमेटिक्समध्ये एमसेट हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच ब्लडमध्ये काही क्लॉटिंग तयार होऊ नये म्हणून अँटीकोआग्युलंट्स मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये हिपॅरिन आणि ॲस्पिरिन हे मेडिकेशन्स दिले जाते. थँक्यू.